घेतला पवार साहेबांना साथ देण्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सुधारलंय असं मी समजतो आणि म्हणून माढ्याचा आमदार देखील तुतारीचाच होणार अशी अपेक्षा मला पूर्णपणाने आहे। आमच्या सगळ्यांच्या वतीनं मला खात्री आहे की संजय बाबा कोकाटेंच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो होतो ते तर स्वतःच पॅम्फलेट छापून वाटायला सुरुवात संजय बाबांनी केलेली आहे। त्यामुळं सगळे स्वतःच्या इच्छेनं पूर्ण कामाला लागलेले आहेत आणि ताकदीनं प्रचार करतायत। त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलेल। काल 8 जागांच्या वर 26 तारखेला मतदान झालं। कार्यकर्ते तर आपलेच येणार सांगतात नेहमी, पण मी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलायच्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली। मी बोललो नाही, एका अधिकाऱ्याला सांगितलं, IAS अधिकाऱ्याला जरा तू फोन करून विचार। तर त्याने मला सकाळी सांगितलं, साहेब मी कालपासून सगळीकडे चौकशी केली, 8च्या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच उमेदवार विजयी होतील असं संपूर्ण 8च्या जागांवर वातावरण आहे। त्याच्या आधी पूर्व विदर्भाची इलेक्शन झाली 26 तारखेच्या आधी, मला वाटतं 22ला का 21ला झाली। त्यावेळी तिकडे भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि रामटेक फक्त लोकांना अजून आत्मविश्वास नाही नागपूरला काय होईल गडकरींच्या मतदारसंघात, गडकरी साहेबांच्या। बाकी सगळीकडे लोकांचा आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीचे जागा येतील। आज इथं वातावरण बघतोय, सातारला मी जाऊन आलो, सगळ्या मतदारसंघात अगदी रावेरपर्यंत जाऊन आलो। मला वाटतं की 48 जागापैकी 32 ते 35 जागा या आपल्या महाविकास आघाडीच्या लागतील। ह्याच्यात वाढ होईल पण कमी होणार नाही। एवढं प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने मनाशी निर्धार केलेला आहे की ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्यांनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, त्यांना अद्दल घडवायची म्हणून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 मित्र जे नव्यानं गोळा केलेत त्या सगळ्यांचा पराभव महाराष्ट्रात झालेला दिसेल असा मला विश्वास आहे।